श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी माझ्या श्री स्वामी समर्थ सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे दिवा लावताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा, पूजेमध्ये खंडित दिवा लावावा की नाही याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक पूजन कर्मामध्ये दिवा लावणे अनिवार्य प्रथा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो. दिवा लावून आरती केली जाते. त्यानंतर पूजा पूर्ण होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. तेलाचा दिवा कोठे लावावा? पूजा करताना देवी देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. दिव्यासाठी कोणत्या वातींचा उपयोग करावा? तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातींचा उपयोग करावा. या उलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते. दिवा लावताना या मंत्राचा उच्चार अवश्य करा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपं ज्योती नमोस्तुते. या मंत्राचा अर्थ असा आहे, शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रू बुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजा पाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर व्हिडिओचा विषय आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.